नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. तर मुलांनो, मराठीच्या या तासाला आम्ही तुमचे सर्वांचे स्वागत करते. मुलांनो, आपण सुट्टीच्या अगोदर पाठ क्रमांक 11 जीवन गाणे हे बघत होतो आणि ह्या कवितेचा अर्थ, कवितेचा भावार्थ आपण बघितलेला आहे. आज आपण या कवितेवर आधारित प्रश्नोत्तरी जी आहेत, स्वाध्याय लेखन एक्सरसाइज, ते बघणार आहोत आणि ह्या प्रश्नांची, धड्याखालील ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. आज हम लोग एक्सरसाइज देखने वाले हैं. ओके. तर या जीवन गाणे ह्या कवितेचे कवी नितीन देशमुख आहेत आणि त्यांनी या कवितेमध्ये, मी आता अगोदर तुम्हाला ही कविता वाचून दाखवते. बघा. पाठ क्रमांक 11 जीवन गाणे. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. तुळशी वरल्या त्या पणतीचे जगणे मजला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. बुलंद तरीही असे होसले पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. तो बच्चों, इस पोयम में कवि नितिन देशमुख हमें क्या कह रहे हैं कि निसर्ग, नेचर ये सबसे बड़ा गुरु है. हमें नेचर के हर एक घटक कुछ ना कुछ संस्कार, कुछ ना कुछ मूल्य हमारे ऊपर करते हैं. हमें मनन चिंतन करने की ज़रूरत है. इस नेचर से हम लोग बहुत कुछ सीखते हैं और ये सीख अपने आचरण में लाने की ज़रूरत है. आणि हे सांगताना कवी काय सांगतात की निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावं कसं हे शिकवलं. कैसे जीने का ये मुझे सिखाया. हमेशा आनंदी रहने का, हमेशा लाइफ की मज़ा लेने का. आकाशात चमकणारा चंद्र, लुकलुकणारे चांदणे, आसमान का जो चमकने वाला चांद है, जो तारे है, यांनी मला कसं जगावं हे शिकवलं. नंतर ते सांगतात की या भरकटलेल्या जगात कि राह पे मतलब कोई नहीं है, राह से भटक गए हैं, सब भटके हुए लोग हैं. भरकटलेल्या जगात कोणालाच संस्काराची जाणीव नाही आहे. किसी के पास भी अच्छे मूल्य नहीं है, संस्कार नहीं है. पर लेकिन मैं जब तुलसी वृंदावन जो रहता है वहाँ पे जो पंथी रहते हैं उसे देखता हूँ कि परोपकारी, दूसरों के ऊपर वो उपकार करती है, एहसान करते है, खुद जलती है और दूसरों को प्रकाश देती है. स्वतः जळून ती दुसऱ्यांना प्रकाश देते. ही शिकवण पणती मला देते असं कवी सांगतात. पुढे ते म्हणतात की सगळे प्रेम हे स्वार्थी असते, परंतु नदी ही समुद्रावर खरं प्रेम करते आणि ती त्याला भेटण्यासाठी स्वच्छंदपणे धावत येते. स्वैर म्हणजे कसं, स्वच्छंद, फ्रीली, आणि त्या सागराला स्वतःला समर्पित करते. पुढे कवी म्हणतात की आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी झटलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे पक्षी आपल्या चोचीमध्ये दाणे घेऊन आपल्या चिवचिवणाऱ्या पिल्लांना, चिवचिव करणाऱ्या पिल्लांना देतात, त्याचप्रमाणे आपण सुद्धा मेहनत करणे, परिश्रम करणे हे आपण त्या पक्ष्यांकडून शिकलं पाहिजे. सागरा अथांग आहे, विशाल आहे, ह्यूज आहे आणि सागराची ही अथांगता आपण घ्यायला हवी. आणि वृक्ष हा स्थित प्रज्ञ म्हणजे अविचल,
कुठेही तो हलत नाही. हे सुद्धा आपण गोष्टी शिकायला पाहिजेत. आता मुलांनो, हा झाला कवितेचा भावार्थ, थोडक्यात अर्थ. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा, प्रश्न पहिला आहे, शब्दार्थ आहेत, आपण बघूया. सृष्टी म्हणजे निसर्ग, जग. मंजूळ म्हणजे मधुर, गोड. झिलमिलणारे म्हणजे चकचकणारे. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन, फिरणे. संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण. जाण म्हणजे जाणीव. तुळस एक पवित्र औषधी वनस्पती. पणती छोटासा मातीचा दिवा. न ठावे म्हणजे माहीत नसते, डू नॉट नो. स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री. बुलंद म्हणजे विराट, प्रचंड. हौसले म्हणजे इरादा, इच्छा. सोसले म्हणजे सहन केले. सागर म्हणजे समुद्र. अथांगता म्हणजे विशालता. वृक्षाची म्हणजे झाडाची, वृक्ष म्हणजे झाड, समानार्थी शब्द आहे मुलांनो. स्थितप्रज्ञता म्हणजे अविचल वृत्ती. आता आपण पहिला प्रश्न घेऊया, जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, आपके टेक्स्टबुक में पेज नंबर 42 पे है. फर्स्ट क्वेश्चन, आकृत्या पूर्ण करा. हाँ, आकृत्या मतलब डायग्राम, आपको जो डायग्राम दे वो कंप्लीट करने का. पहिला आहे कवीच्या अनुभवातले जग, मतलब कवि ने जो एक्सपीरियंस लिया जग का, दुनिया का, वो कैसा है. तो आपको 2 बॉक्स दिए, आपको 2 एरो दिए बच्चों, तो वहाँ पे 2 एरो के बॉक्स में आपको आंसर लिखना है. तो आपका आंसर है फर्स्ट वन का, भरकटलेले जग. जग कसे आहे, भरकटलेले. और सेकंड बॉक्स में लिखोगे संस्काराची जाण नसलेले, कि किसी को भी संस्कार की जाणीव नहीं है. सेकंड वन है आपका आंसर क्वेश्चन, कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक, कि कवि को जीना सिखाने वाले पोयम में कौन से घटक आई है, कौन सी चीजें आई है. तो उसका आंसर आपको 4 एरो दिए हैं. तो 4 एरो के जगह पे आपको क्या लिखना है, कौन कौन सी चीजें कवि को सिखाती है. फर्स्ट वन है सृष्टीचे मंजूळ गाणे. हम लोगों ने देखा कि नहीं पोइम में, कि झिलमिलनारे चंद्र चांदणे, चांद और चांदणे जो तारे हैं वहाँ से भी कवि सीखते, उनसे भी कवि सीखते हैं. नदीचे स्वैर पळणे, नदी से भी वो सीखते प्यार करना, प्रेम करना. सागराची अथांगता, सागर से, अथांगता मतलब विशालता. हाँ, अथांगता म्हणजे वास्टनेस. आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता. या 4 गोष्टींकडून कवि शिकता है. ये इजी है बच्चों, आपको समझाया है मैंने पोयम अच्छी तरह से. तो ये हो गया क्वेश्चन नंबर 1. उसके बाद है क्वेश्चन नंबर 2, कवितेच्या आधारे खालील तख्ता पूर्ण करा. कि पोयम के जरिए, ये आपको जो तख्ता दिया है, चार्ट, तख्ता मीन्स व्हाट बच्चों, चार्ट. तो ये चार्ट आपको कंप्लीट करना है. फर्स्ट वन देखो, बॉक्स जो है उसका हेडलाइन देखो क्या है, कि कविला जगणे शिकवणारे घटक, कि कवि को जीना सिखाने वाले एक घटक है. और सेकंड बॉक्स में आपको क्या लिखना है, कि या घटकांपासून कवि काय शिकले, कि इन घटकों से कवि ने क्या सीखा, वो आपको लिखना है. फर्स्ट वन, चंद्र आणि चांदणे. हां, चंद्र आणि चांदणे ह्यांच्यापासून कवी काय शिकलेले आहेत बघा. फर्स्ट वन का आन्सर, अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले. कि अंधेरे में कैसे जीने का, लाइफ में अगर कोई मुसीबत आती है, परेशानी आती है, वहाँ पे डगमगाने का नहीं, तो अपने ऊपर भरोसा रखने का और उस परिस्थिति का सामना करने का. तो ये मीनिंग हमें एक्चुअली लेना है. लेकिन चंद्र चांदने से हम लोगों ने क्या सीखा, कि अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले. सेकंड आहे पणती, की संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले. मतलब खुद को तकलीफ हो जाएगी तो चलेगा, लेकिन दूसरों के लाइफ में खुशियाँ लाने का, प्रकाश देने का. पणती प्रकाश देते, स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना प्रकाश देते. ही शिकवण, ह्या गोष्टी पणती आपल्याला शिकवते. तिसरं आहे नदी.
नदीकडून आपण काय शिकलेलो आहे की स्वैर प्रेम कसे करावे. स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री, की त्या प्रेमामध्ये कोणताच स्वार्थ नसावा, मतलबी प्रेम नसावं ते. पक्षी, पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे, मतलब अपने फैमिली के लिए, अपने कुटुंब के लिए हमें क्या ढूंढना है, उनका खाना, उनके लिए मेहनत करना. आणि सागर आणि वृक्ष, सागराकडून काय शिकले आपण की सागराकडून अथांगता, हा शब्द इथे लिहिलेला नाहीये मुलांनो, तुम्ही लिहू शकता. आणि वृक्षाकडून काय शिकले की दुसऱ्यांसाठी घाव सोसणे. आपण माहिती आहे आपण झाडांची तोड करतो, वृक्ष तोड करतो, पण ते झाड निमूटपणे मुकाट्याने सगळं सहन करतं आणि ते एक चकार शब्द काढत नाही. म्हणजे सहनशीलता, पेशन्स, मुकाट्याने न बोलता दुसऱ्यांसाठी घाव सोसणे. घाव मतलब उसके ऊपर वार करते, वो सहन करना. ओके. तर बच्चों आज हम लोग यही रुकते हैं और बाकी के जो क्वेश्चन आंसर्स हैं वो हम लोग बाद में देखेंगे. थैंक यू सो मच. ये क्वेश्चन आंसर जितने आज आप लोगों ने वीडियो में देखे वो सारे आपको आपकी बुक में लिखने हैं.